तर मित्रांनो, आता आम्ही आहे चेन्नई अनंतपूर हायवे वरती। बोर कितीला मिळाली ही? 50 रुपयाला। 50 रुपयाला मिळाली। 50 रुपयाला किती? जांभळे 100 रुपयाला। 100 रुपयाला मिळाली। आणि इथली लिची लिची 200 रुपये। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हे रंगनाथ स्वामीचं मंदिर आहे। मोठ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर समजलं जातं। 236 फीट उंच आहे। 156 एकरमध्ये पसरलेल्या ह्या रंगनाथ स्वामी मंदिर 21 गोपुरमपैकी, आणि इकडे हा ईस्ट साईडचा गोपुरम आहे। कसा सुंदर असा हा स्टॅच्यू आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही आमचा श्रीकालहस्ती आणि शिवाकांची कांचीपुरमचे 2 तत्वांचा ब्लॉग तर पाहिला असणार। आता इथून आम्ही पुढे अरुणाचलेश्वर आणि चिदंबरमला, म्हणजे पुढचे 2 तत्व जे आहेत तिथे चाललो आहोत। चला तर बघूया। तर मित्रांनो, आता आम्ही आहे चेन्नई अनंतपूर हायवे वरती, आणि इथे बघा असे फळांचे असे सगळे हे स्टॉल्स आहेत। तर या इथे आता आम्ही जांभूळ आणि पेरू वगैरे घेतलेला आहे। हे बघा, जांभूळ घेतलेले आहे। ते काय बोर घेतले का? कितीला बोर कितीला मिळाली ही? 50 रुपयाला। 50 रुपयाला मिळाली। 50 रुपयाला किती? जांभळे 100 रुपयाला। 100 रुपयाला मिळाली। आणि इथली लिची, सुंदर लिची 200 रुपये। 200 रुपयाला अर्धा किलो। सगळं अर्धा किलो, मस्त। आणि हे पेरू पण आहेत। तर इथे तुम्ही पुढे पण बघू शकता, या चेन्नई हायवेवरती सगळे असे फळांचे असे स्टॉल्स आहेत। पुढे बघा नारियल पाणी दिसत आहे। मुंबईमध्ये जे लिची बघितले आहेत ना, त्याचे थिकनेस खूप कमी असते। ह्याचं थिकनेस बघा, म्हणजे आपल्या नॉर्मल लिचीपेक्षा पण याची थिकनेस जास्त आहे आणि जास्त गोड आहे हे। तर मित्रांनो, आता आपण अरुणाचलेश्वर टेम्पल तिरुवन्नामलाई मध्ये पोहोचत आहोत। मी आता आलो आहे तामिळनाडू मधल्या तिरुवन्नामलाई मधल्या अरुणाचल टेम्पल मध्ये। हे अग्नितत्व आहे। हा समोर जो दिसत आहे तो राजा गोपुरम आहे। ह्याची उंची 217 फूट आहे। तर इथे तुम्ही स्वतःची प्रायव्हेट व्हेकल आणू नाही शकत, तुम्हाला ऑटोने किंवा त्यांनी यायला लागेल, 2 व्हीलरने। तर हे बघा, हे याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याचं हे गोपुरम आहे। तर इथे आतमध्ये जाताना बघा, तुम्हाला यायचं इथे पूजेचं सगळं साहित्य मिळेल, आणि त्या साईडला तुमचं जे काय बॅग किंवा काय मोबाईल ठेवायचं असेल, आणि चप्पल स्टँड पण तिथे आहे। तिरुवन्नामलाई मधल्या ह्या अरुणाचलेश्वर मंदिरचं संपूर्ण क्षेत्रफळ 25 एकर आहे। या मंदिरामध्ये दर्शनाची वेळ सकाळी 5 ते दुपारी 12:30 आहे, आणि दुपारी 3:30 ते रात्री 9:30 आहे। गर्दीच्या वेळेला बघा, इथे बसायला इथे असे हे स्टीलची बाकडी आहेत। बाय एअर जर तुम्हाला यायचे असेल तर पॉंडिचेरीचा एअरपोर्ट 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि चेन्नईचा एअरपोर्ट 180 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जवळचे रेल्वे स्टेशन तिरुवन्नामलाई आहे। या तिरुवन्नामलाईच्या अरुणाचलेश्वर मंदिरला 9 गोपुरम आहेत। अग्नितत्वाचं शिवलिंग आहे। अग्नितत्वाचं शिवलिंग, अच्छा। आणि आता इथून 14 किलोमीटर प्रदक्षिणा घालणार आहे। अच्छा अच्छा। तर इथे हे सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हां त्याचं आहे हे। या मंदिरामध्ये ह्या प्रकारच्या वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात। आता यांचा इथे भरतनाट्यमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे।
तर इथे बघा दर्शन करून झाल्यानंतर तुम्हाला जर फ्रेश व्हायचे तर इथे पोर्टेबल हे असे वॉशरूम्स आहेत. या इकडे सगळे हे सरबतवाले वगैरे आहेत. समोरचा जो पर्वत जो दिसत आहे तो अरुणाचला पर्वत आहे. ह्या पर्वताला 14 किलोमीटरची प्रदक्षिणा भक्तगण घालतात. या तिरुवन्नमलाईमधल्या अरुणाचलेश्वरर मंदिरच्या बांधकामाची सुरुवात 9व्या शतकात झाली. त्यानंतर ही 14व्या, 15व्या आणि 16व्या शतकात पण सुरू होती. उंच गोपुरमचे निर्माण 14व्या, 15व्या आणि 16व्या शतकात झाले. 4 मोठे गोपुरम 4 दिशेला बाहेरच्या बाजूला आहेत आणि 5 आतल्या बाजूला आहेत. ह्या तामिळनाडू तिरुवन्नामधल्या ह्या अरुणाचलेश्वर मंदिरच्या आउटर वॉल्स पूर्व आणि पश्चिमच्या 700 फूट लांबीच्या आहेत. दक्षिणेची बाहेरची भिंत अंदाजे 1450 फूट लांबीची आहे आणि उत्तरेची बाहेरची भिंत अंदाजे 1600 फूट लांबीची आहे. आणि टॉपला जर त्या वॉलच्या बघितलं तर थोडा स्लोप देऊन नंतर मग वरती असे हे स्टॅच्यूज पण आहेत, स्कल्पचर्स पण आहेत आणि आतमध्ये सुंदर अशी ही ग्रीनरी आहे. ते बघा हे एक गोपुरम आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पंचमहाभूता सिरीजमधल्या 3 तत्वांचे मंदिरांचे व्लॉग पाहिले असणार. वायू, अग्नी आणि नंतर मग पृथ्वी तत्वाचं. तर आता आम्ही आहोत श्रीरंगममध्ये. तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे रंगनाथ स्वामीचं मंदिर आहे. विष्णूचा एक म्हणजे अवतार आहे. तर इथे आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशन नसल्यामुळे मी तुम्हाला हे बाहेरून दाखवणार आहे. आणि इथून आता आम्ही पुढे जंबुकेश्वरला जलतत्वाच्या मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा हे रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम त्रिचूरमधलं मंदिर आहे. तर हे पूर्ण मंदिर जर तुम्ही बघाल तर ह्याला 21 गोपुरम आहेत आणि हे पूर्ण 156 एकरमध्ये पसरलेलं आहे. आणि हे भारतातलं मोठ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर समजलं जातं. तर ह्या मंदिराचा राजा गोपुरम 236 फीट उंच आहे. हे आशिया खंडातलं उंच मंदिरापैकी हे त्यातलं एक हे असं मंदिर आहे. तर मित्रांनो, ह्या 156 एकरमध्ये पसरलेल्या ह्या रंगनाथ स्वामी मंदिरला जे 21 गोपुरम आहेत त्याचे मी 4-5 गोपुरम दाखवण्याचा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि त्यात संपूर्ण माहिती या मंदिराची दिलेली आहे. तर तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता तो बघा एकदम असा कलरफुल एक हा गोपुरम दिसतोय आपल्याला 21 गोपुरमपैकी. आणि इकडे हा ईस्ट साईडचा गोपुरम आहे. कॉर्नरला पण बघा ह्या कंपाऊंड वॉल, उंच असा भव्य कंपाऊंड वॉलवरती कॉर्नरला एक असा सुंदर असा हा स्टॅच्यू आहे. तर इथे कंपाऊंड वॉलच्या बाजूला साईड ओपन स्पेस आहे बघा. इथे लँडस्केपिंगसाठी स्पेस सोडलेली आहे. इकडे असे मध्ये मध्ये हे पाम ट्रीज आहेत आणि या वॉलला पण असं ब्युटिफुल असं ऑल्टरनेट स्ट्रिप्सनी पेंट केलेलं आहे. बघा इथे पण हे एक असं गोपुरम आहे. इथे आम्ही आता जलतत्वाचं जंबुकेश्वरर मंदिर आहे तिथे चाललो आहोत. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला तामिळनाडू तिरुवन्नामलाईमधल्या ह्या अरुणाचल मंदिर जे अग्नितत्व आहे आणि श्रीरंगममधल्या ह्या रंगनाथ स्वामी विष्णू मंदिरचा व्लॉग. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.